नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. चला, आलेत का सर्व? आले आपले 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. विद्यार्थी संख्या, लाईकची संख्या 100 झाली का लगेच आपण सुरुवात करणार आहोत. बघा, तुमच्यासाठी खास आपण सिरीज चालू केली 5000 प्लस. त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे 55. आतापर्यंत ज्यांनी 54 लेक्चर बघितले नसेल, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. चला, आलेत का सर्व? पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला पटापट, ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून घ्यायचे, लिंक शेअर केली नसेल लिंक शेअर करून घ्यायची. बघा, तुमच्यासाठी खास तुमचं नुकसान होऊ नये त्यासाठी आम्ही रेकॉर्डिंग करून ठेवत आहोत तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही सुद्धा पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि सगळ्यांनी आल्या आपलं लाईक करून घ्यायचं. चला, करायची सुरुवात. सगळ्या प्रकारचे मिक्स प्रश्न प्रत्येक वेळेस आणत असतो, जेणेकरून तुमचे सगळे जी रिव्हिजन आहे ती या ठिकाणी होत असते. चला, करायची सुरुवात. आजचा पहिला प्रश्न बघा. 40 मिलीग्रॅमचे 5 ग्रॅमशी असलेले गुणोत्तर किती? ऑप्शन बघा. एकास 500, एकास 125, 500 8 आणि 125 1. प्रश्न नीट वाचून उत्तर द्यायचे. जेव्हाही तुम्हाला गुणोत्तर काढायचं असेल तर सगळ्यात आधी ते दोन्ही एकक समान करायचे असतात, तेव्हाच तुम्हाला गुणोत्तर काढता येतं. दोन्ही एकक समान केली, त्यांना जर समान संख्येने भाग जात असेल तर भाग द्यायचा, त्यांचं अतिसंक्षिप्त रूप तयार करायचं, तेव्हाच तुम्हाला गुणोत्तर काढता येतं. चला, काय उत्तर याचं? ऑप्शन नंबर 2 की ऑप्शन नंबर 4? सगळ्यांनी पटापट सांगायचंय. मिलीग्रॅमचं ग्रॅमशी गुणोत्तर. मिलीग्रॅम लहान आहे म्हणजे पहिलं गुणोत्तर लहान असणार, ग्रॅम मोठा आहे नंतरचं गुणोत्तर मोठं असणार. बघा, 40 मिलीग्रॅम हे मिलीग्रॅम आहे आणि 5 आहे ग्रॅम. सगळ्यात आधी दोन्ही एकक कशी करायची? समान करायची. म्हणजे दोघांनाही ग्रॅम मध्ये करायचं किंवा दोघांनाही मिलीग्रॅम मध्ये करायचं. मिलीग्रॅम 40 आहे ऑलरेडी. या 5 ला मिलीग्रॅम करायचं असेल तर कितीने गुणायला लागेल? 1000 ने. मग बघा, आता 5 गुणिले 1000 झाले 5000. किती आहे इकडं? 40. त्याचा 0 गेला, 0 गेला. 4 ने इकडे भाग दिला, 4 एके 4. 4 ने इकडे सुद्धा भाग दिला, 4 एके 4. 1 उरला 10 झाले. 4 दुने 8, 2 उरले, 4 पंचे 20. म्हणजे गुणोत्तर काय आलं? एकास 125. ऑप्शन नंबर बी. किती आलं उत्तर? एकास 125. बघा, तुम्हाला जर परिमाण माहिती नसेल तर बघा, सगळ्यात वरती किलोग्रॅम, ग्रॅम असेल, लिटर असेल, मीटर असेल, ठीक आहे. मध्ये काय असतं? मीटर असतं, लिटर असतं आणि ग्रॅम असतं. इकडं असतं KHD. H म्हणजे हेक्टो, D म्हणजे डिक्का आणि शेवटी असतं डेसी, सेंटी आणि शेवटी मिली. वरून खाली येताना 1 1 0 वाढणार, खालून वर जाताना 1 1 0 कमी होणार किंवा एक घर सोडून पॉइंट येणार. मग आता इथं 5 ग्रॅम आहे, मग मिलीग्रॅम डेसिग्रॅम होणार 50, सेंटीग्रॅम होणार 500 आणि मिलीग्रॅम किती होणार? 5000. वरतून खाली येताना 1 1 0 वाढला जातो, खालून वर जाताना एक एक घर सोडून पॉइंट. 5000 आहे, एक घर सोडून पॉइंट 500 झालं. 500 आहे, एक घर सोडून पॉइंट 50. 50 आहे, एक घर सोडून पॉइंट 5. खालून वर जाताना एक एक घर सोडून पॉइंट येतो आणि वरून खाली येताना 1 1 0 येतो. म्हणजेच 5 ग्रॅम म्हणजेच किती झाले? 5000 मिलीग्रॅम. मग दोन्ही एकक समान असेल तर आपल्याला गुणोत्तर काढता येतं. कळलं? मग दोघांनाही समान संख्येने भाग जात असेल तर भाग द्यायचा.
क्लिअर का कन्सेप्ट? सगळ्यांना समजलंय? चला, ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचंय फास्ट मध्ये. चला बघूयात पुढचं उदाहरण. दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे, तर x बरोबर किती? ऑप्शन बघा, 16, 32, 8 आणि 12. फक्त तुम्हाला x ची किंमत काढायची. x बरोबर किती? चला, काय लिहायचं उत्तर? बघा, दोन संख्यांचा जेवढा गुणाकार 4x गुणिले 6x बरोबर मसावी गुणिले लसावी. लसावी आणि मसावीचा जेवढा गुणाकार असतो तेवढाच दोन संख्यांचा. आता इथं आपल्याला संख्या दिल्या नाहीयेत, त्या संख्या आहे 4x आणि 6x. मग यांचा गुणाकार काय येणार? 6 चोक 24 आणि x गुणिले x येणार x वर्ग बरोबर 16 गुणिले 96. इथं गुणाकार करू नका. आता 24 इकडे गुणिले आहेत, तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले. मग x वर्ग बरोबर 16 गुणिले 96 भागिले 24. 24 एके 24, 24 चोक 96, 16 चोक 64. x वर्ग बरोबर जर 64 असेल, मग x बरोबर किती येणार? इथं 8 येणार आहे. x बरोबर काय असणार? 8. आपल्याला फक्त x ची किंमत विचारली तर x ची किंमत येणार 8. मग ह्याच प्रमाणे x ची किंमत तुम्हाला 8 आली तर त्या दोन संख्या कोणत्या? ह्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय. या दोन संख्या कोणत्या असणार? ह्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करायचे आहे. जेवढे लाईव्ह विद्यार्थी असतील तेवढ्या कमेंट दिसल्या पाहिजेत. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या कच्च्या सामग्रीचा मध्यांक कोणता असेल? 5, 13, 10, 8 आणि 7. ऑप्शन बघा, 8, 8.5, 8.6 आणि यापैकी नाही. मध्यांक म्हणजेच काय? सरासरी. मग सरासरी कशी काढणार आपण? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग सगळ्यांची बेरीज करा. 13 आणि 7 20, 20 आणि 10 30, 30 आणि 5 35, 35 आणि 5 40 आणि 3 43. सर्व सामग्रीची बेरीज आहे 43. एकूण सामग्री किती आहेत? 5 आहेत. म्हणून 43 ला 5 ने भाग दिला. 5 8 हे 40, 3 उरला, 0 घेतला म्हणून पॉईंट दिला. 5 सक 30. म्हणजे या सर्व सामग्रीचा मध्यांक किती असणार? 8.6. ऑप्शन नंबर सी. मध्यांक म्हणजेच सरासरी. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. जर x वर्ग बरोबर 6x अधिक 5 अधिक 0 किंवा इथं बरोबर 0 पाहिजे. x वर्ग बरोबर 6x वजा 6x अधिक 5 बरोबर 0, तर x बरोबर किती? म्हणजे इथं तुम्हाला x ची ती उकल काढायची आहे. x बरोबर 1 आणि 5, 2 आणि 1 किंवा 1 आणि 2 किंवा 1 आणि 3. तुम्हाला त्या संख्यांची उकल काढायची आहे. त्याला म्हणतात समीकरण. x च्या ठिकाणी यापैकी या दोन संख्या ज्या दिलेल्या आहेत त्याचं ती जर किंमत टाकली तर उत्तर किती येतं? 0 येतं. ते कसं येतं ते पण सांगणार आहे मी. तुम्ही प्रयत्न करा, नाही जमलं तर मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा, मधल्या संख्ये एवढा त्यांची बेरीज आली पाहिजे आणि गुणाकार शेवटच्या संख्ये एवढा. त्याची फोड करायची. बघा, x वर्ग वजा 6x अधिक 5 बरोबर 0. ही जे मधलं पद आहे एवढी काय आली पाहिजे? बेरीज. आणि ही जे शेवटचं पद आहे एवढा काय आला पाहिजे? गुणाकार. अशा दोन संख्या बघायच्यात ज्यांची बेरीज वजा 6 आणि गुणाकार अधिक 5 आला पाहिजे. अशा दोन संख्या बघायच्या. मग ती फोड करून मधल्या संख्येची फोड करायची. मधल्या संख्येची फोड अशी करायची का बेरीज वजा 6 आली पाहिजे आणि गुणाकार अधिक 5. मग ती फोड कशी येणार? x वर्ग वजा 3x वजा 2x x वर्ग वजा 5x वजा 1x अधिक 5 बरोबर 0. आता जर यांची बेरीज केली आपण तर वजा 5 वजा 1 किती होणार? वजा 6. चिन्ह समान असेल तर क्रिया होणार बेरीज, उत्तराला तेच चिन्ह. आणि गुणाकार
5 गुणिले 1 किती येणार? 1. वजा वजा काय होणार इथं अधिक. म्हणजेच आपली बेरीज वजा 6 येते, गुणाकार अधिक 5 येतो, मग ही त्यांची उकल. मग आता सोडवायचं कसं? बघा, इथं आपण कॉमन काढला x, कंसात काय राहणार? x वजा 5 वजा इथं आपण कॉमन काढला 1, कंसात काय राहणार? x वजा 5 बरोबर 0. आता इथं आपण हा एक कंस घेतला x वजा 5, दुसरा कंस काय येणार? x वजा 1. मग या x ची किंमत येणार फक्त 5 आणि ह्या x ची किंमत येणार फक्त 1. काय होतं? व्यस्त होतं. वजा 5 चं 5 आणि वजा 1 चं 1 येणार. म्हणजे ती उकल एकतर 5 असेल किंवा 1 किंवा 1 असेल किंवा 5. ऑप्शन नंबर काय येणार? 1. इथं तुम्ही 1 किंमत टाका किंवा 5 किंमत टाका, या समीकरणामध्ये उत्तर किती येणार? 0. ते कसं बघा आता. सगळ्यात पहिलं आपण किंमत टाकली, समजा 1 किंमत टाकली. काय समीकरण आहे? x वर्ग वजा 6x अधिक 5. उत्तर 0च आलं पाहिजे. आता इथं आपण x ची किंमत टाकली फक्त 1. मग जिथं जिथं x दिसतोय तिथं तिथं 1 टाकून द्या. बघा, 1 चा वर्ग वजा 6 गुणिले 1 अधिक 5. बघा, 1 चा वर्ग 1 येणार, वजा 6 गुणिले 1 वजा 6 अधिक 5. मग बघा, अधिक अधिकची बेरीज केली, 5 आणि 1 6, 6 वजा 6 आलं का उत्तर 0. म्हणजे x ची किंमत इथं 1 येऊ शकते. आता इथं आपण x ची किंमत 5 टाकून बघूयात. x ची किंमत 5. बघा, आता हेच समीकरण आहे, x वर्ग वजा 6x अधिक 5. उत्तर आलं पाहिजे 0. आता इथं x ची किंमत घेतलेली आहे 5. जिथं जिथं x दिसतो तिथं किंमत 5 ठेवायची. x वर्ग म्हणजे 5 चा वर्ग वजा 6 गुणिले 5 अधिक 5. 5 चा वर्ग 25 वजा 6 पंचे 30 अधिक 5. 25 अधिक 5 किती झाले? 30. 30 वजा 30 किती आलं? 0. आलं का 0? म्हणजेच ह्या समीकरणाची उकल काय असणार? 5 आणि 1. म्हणून इथं आपण उत्तर काय दिले? 1 आणि 5. 1 आणि 5 घ्या किंवा 5 आणि 1 घ्या, उकल ही दोन्ही उकल इथं लागू होतात. कळले का हे गणित? बघा, एकदम पहिलं सिंपल पद्धतीने सांगितलं आणि x ची किंमत हीच का घ्यायची, तर ह्याचं सुद्धा तुम्हाला इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. सगळ्यांना समजलं असेल तर पटकन, ज्यांनी लाईक केलं नसेल प्रामाणिकपणे लाईक करून घ्यायचे. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो, एवढ्या तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो, फक्त तुम्हाला लाईक करायचंय, बाकी काहीच नाही. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. क्लिअर? बघा, ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकता. x ची किंमत 1 असताना आणि x ची किंमत 5 असताना. क्लिअर? बघा, ज्याला ही विजेता बॅच घ्यायची असेल घेऊ शकता, नक्कीच फायदा होऊन जाईल. इथं तुम्हाला हे सर्वच्या सर्व शिक्षक भेटणार आणि सध्या ऑफर चालू आहे, तर ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा. यामध्ये तुम्हाला दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही 1 वर्षभर कितीही वेळा बघू शकता. नो लिमिट. टॉपिक नुसार तुम्हाला PDF भेटणार, सर्व विषयांचे 2-2 ई-बुक भेटणार, चालू घडामोडीचे मासिक भेटणार, मॉक टेस्ट भेटणार तुम्हाला आणि डाऊट सेशन सुद्धा होतं आपले. डाउनलोड करा टिक्कर मराठी ॲप आणि ऍडमिशन साठी जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर ह्या आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा, सगळी माहिती भेटून जाईल. 8233007373. कळले ही माहिती सगळ्यांना? क्लिअर आहे? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या आणि लहानात लहान 3 अंकी विषम संख्या यात कितीचा फरक आहे? ऑप्शन बघा, 888, 887, 898 आणि 897. प्रश्न नीट वाचून मग उत्तर काढायचे. चला, काय घ्यायचं उत्तर? सगळ्यांनी ऑप्शन सांगायचं फक्त. ऑप्शन 1, 2, 3 की 4? मोठ्यात मोठी म्हटलं, मोठ्यात मोठी 1 अंकी 9, 2 अंकी
99. जितकी अंकी असेल तितक्या वेळा 9. लहानात लहान एक अंकी 1, नंतर 2 अंकी 10, 3 अंकी 100. परंतु इथं काय सांगितलंय, मोठ्यात मोठी 3 अंकी पण पाहिजे समसंख्या. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या होणार 999, पण ही आहे विषम. आपल्याला सम पाहिजे म्हणजे त्याच्या एकच अलीकडची. म्हणजे मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या कोणती असणार, 998. लहानात लहान 3 अंकी पण विषम पाहिजे. लहानात लहान 3 अंकी संख्या होणार 100, पण ही झाली सम. आपल्याला पाहिजे विषम. मग विषम संख्या कोणती येणार, 101. 101 पेक्षा लहान कोणती आहे का 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्या 100 आहे, पण ती आहे सम. आपल्याला पाहिजे विषम म्हणून तिथं आपण 1 प्लस केला. इथं संख्या होती विषम, आपल्याला सम पाहिजे म्हणून इथं 1 मायनस केला. आता ह्याच्यातला तुम्हाला फरक विचारलाय. फरक म्हणजेच काय, वजाबाकी. 8तून 1 गेला 7, 9तून 0 गेले 9, 9तून 1 गेला 8. म्हणजेच किती आला त्यांच्यातला फरक, 897. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. कितीचा फरक असणार, 897. समजलं का ह्या गणितातला फरक. इथं 3 अंकी सांगितले पण समसंख्या सांगितली, 3 अंकी सांगितले पण विषम संख्या सांगितली, म्हणून आपण हा बदल केलेला आहे. कळले सर्वांना, क्लिअर का? चला पुढचा प्रश्न बघा. सैन्यांच्या एका विभागात 5650 सैनिक होते. त्यांची चौरसाकृती रचना केली तर 25 सैनिक शिल्लक राहतात, तर त्या चौरसाच्या प्रत्येक ओळीत किती सैनिक आहेत? ऑप्शन बघा, 85, 75, 64 आणि यापैकी नाही. एकूण सैन्य आहेत 5650, पण त्यांची रचना कशी केलेली आहे, चौकोनाकृती. तर 25 सैनिक त्यामध्ये शिल्लक राहतात, तर त्या चौरसाच्या प्रत्येक ओळीतील सैनिक किती? आता चौरस म्हटल्यावर त्या सर्व चौरसामध्ये सैनिक आहेत, म्हणजेच तुम्हाला त्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे. मग क्षेत्रफळ म्हणजेच काय, बाजूचा वर्ग. मग 5650 मधून जे 25 सैनिक शिल्लक राहता आहेत ते पहिलेच वजा करून घेतले. राहिलेले सैनिक किती आहेत, 5625. हे आहे त्या चौरसाचं क्षेत्रफळ. तुम्हाला काढायचंय बाजू. मग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग आपल्याला ह्याचं काय काढावं लागेल, वर्गमूळ. मग वर्गमूळ कसं काढतो आपण, 5625 शेवटी 5 आहे म्हणजे त्याचा त्याचं वर्गमुळातला शेवटचा अंक 5 असणार. शेवटचे 2 अंक सोडले, राहिलेली संख्या 56. ह्याच्यातून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो, 8चा वर्ग 64 पुढे जातो, 7चा वर्ग 49, म्हणजेच ह्याचं वर्गमूळ किती, 75. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये, आडवी असेल किंवा उभी ओळ असेल, प्रत्येक ओळीमध्ये 75च सैनिक दिसणार. कारण कशी आहे, चौरसाकृती. आडवी लाईन बघितली तरी 75, उभी लाईन बघितली तरी 75. पहिली लाईन बघा किंवा शेवटची लाईन बघा, सर्व ठिकाणी 75 सैनिक असणार. अशा प्रमाणे 75 ओळी आहेत आणि 75 प्रत्येक लाईनीत सैनिक आहेत. म्हणजे 5625 सैनिकांच्या लाईनी होतील, ओळी होतील आणि 25 सैनिक उरतील तिथे. म्हणून प्रत्येक ओळीमध्ये किती सैनिक असणार, 75. अशा किती लाईनी असणार, 75 लाईनी असणार. म्हणजेच 75चा वर्ग किती, 5625. कळलं का प्रश्नाचा अर्थ? एकदम सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असं सांगितलंय बघा. प्रत्येक ओळीमध्ये 75, अशा ओळी किती, 75. कळले, क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. 1238.7 वजा 1139.9 बरोबर किती? पॉइंटची वजाबाकी करायची. पॉइंटची वजाबाकी करायची असेल, पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचे आणि सरळ वजाबाकी करायची. आणि जेवढे अंक सोडून असेल पॉइंट, तो शेवटी खाली देऊन टाकायचा. पॉइंट नाहीये समजा वजाबाकी करताना, फक्त पॉइंटच्या खाली पॉइंट लिहा. 1238.7 नंतर आहे 1139.9. आता पॉइंट नाहीये समजा, सरळ वजाबाकी करायची. 17तून 9 गेले, किती उरले, 8. आता इथं द्यायचा हातचा. 18तून 10 गेले, किती उरले, 8. इकडं हातचा. 13तून 4 गेले, किती उरले, 9. एक हातचा. 12तून 12 गेले, 0. पॉइंटच्या इथं फक्त पॉइंट देऊन टाका. म्हणजेच किती उरणार, 98.8. ऑप्शन नंबर डी.
किती येणार उत्तर 98.8. क्लिअर? समजलंय सगळ्यांना? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. जर कुटुंबाचा एकूण खर्च 4,500 असेल, 20% कपड्यावरील खर्च होत असेल, तर कपड्यावरील होणारा खर्च किती? ऑप्शन बघा 800, 600, 450 आणि 900. एकूण खर्च किती आहे? 4,500. 20% कपड्यांवर खर्च होतोय म्हणजे किती रुपये खर्च होतो? म्हणजेच इथं काय करायचंय? 4,500 चे 20% काढायचे. 2 शून्य कट 2 शून्य कट 45 दुने 90 आणि 1 शून्य. म्हणजे कपड्यांवरील खर्च किती आहे? तर 900 रुपये. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर 4. कपड्यांवरील खर्च किती? 900 रुपये. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरतीसाठी विजेता बॅचची फी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग. सर्व बॅचची फी 1200 रुपये वन टाइम आहे. जर एखाद्याला फक्त अंकगणित घ्यायचं असेल तर फक्त अंकगणिताची फी आहे 399 रुपये. याला पाहिजे असेल घेऊ शकता. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. ह्या नंबरला कॉल करा, सर्व माहिती भेटून जाईल. क्लिअर? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एका त्रिकोणातील कोणांची मापे 4:2 आहे या समप्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती? ऑप्शन बघा 60 अंश, 80 अंश, 70 अंश आणि 66 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. मग 4, 3, 2 या सगळ्यांची बेरीज 180. मग या गुणोत्तरांची बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 2 9. 9 ने भाग दिला. 9 दुने 18 शून्य. एक भाग बरोबर 20. सगळ्यात मोठे भाग आहे 4. मग 20 चोक 80. सगळ्यात मोठा कोण किती असणार? 80 अंशाचा. ऑप्शन नंबर बी. सगळ्यात मोठा कोण? 80 अंश. कळले? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. 1300 चे 5% बरोबर 120%. तर x बरोबर किती? ऑप्शन बघा 325, 5200, 260 आणि 200. 1300 चे 5% जेवढे येतात ना तेवढेच या ऑप्शन पैकी एका संख्येचे 20% येतात. बरोबर चिन्ह म्हणजे दोन्ही बाजू समान. टक्के म्हणजेच भागिले, चे म्हणजेच गुणिले. बघा ह्याची मांडणी 1300 चे म्हणजेच गुणिले 5% म्हणजेच 5/100 बरोबर x चे म्हणजेच गुणिले 20% म्हणजेच 20/100. आता x ला हे काय आहेत? गुणिले 20/100. इकडे आल्यावर काय होणार? व्यस्त होणार. म्हणजे 1300 गुणिले 5/100. इकडे आल्यावर काय होणार? 100/20 बरोबर x. बघा 100 ला 100 गेले, 0 ला 0 गेला, 2 ने भाग दिला, बेसक 12, बेपंच 10, 65 गुणिले 5, 5 × 25, 5 × 30 आणि 2 32. म्हणजे x बरोबर काय येणार? 325. ऑप्शन नंबर ए. x बरोबर किती येणार? 325. कळलं का? म्हणजेच बघा इथं 1300 चे 5% किती आहेत? 2 शून्य 13 पंच 65. ही किंमत 65 आहे. इथं बघा आता 325 चे 20% काढले. 1 शून्य कट 1 शून्य कट 5 दुने 10, 5 × 30, 2 उरले 5 × 25, बेक बे. ह्याची पण किंमत किती आली? 65च. ह्याचं उत्तर 65, ह्याचं उत्तर 65 कारण मध्ये आहे बरोबर चिन्ह. म्हणजे ती संख्या कोणती असणार? तर 325. 1300 चे 5% तर 325 चे 20% हे कसे आहेत? बरोबर आहेत. म्हणून इथं x बरोबर किती येणार? 325. आता तुम्हाला एवढं करायची गरज नाही. इथं फक्त एवढंच करायचं. टक्केला टक्के गेलं, जे पण आहे ना ते जाणार इथं भागिले. बघा 100 ला 100, टक्केला टक्के कट होणार, 5/20 येणार. इकडे जी संख्या असेल त्याला. समजलं? अशा पद्धतीने केलं तुमचं काही सेकंदात उत्तर येईल. किंवा सरळ अशी मांडणी करा.
2 सेकंद जास्त लागतील, पण उत्तर तुमचं बरोबर येईल. क्लिअर? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एक 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे आणि त्या संख्येतील अंकांची जर अदलाबदल केली तर येणारी जी संख्या आहे ती मूळ संख्येपेक्षा 63 ने लहान आहे, तर ती संख्या कोणती? म्हणजे बेरीज त्यांची 11 आहे आणि जी संख्या आहे त्याची जर अदलाबदल केली तर येणारी जी संख्या आहे ती मूळ संख्येपेक्षा 63 ने लहान आहे. म्हणजे जी मूळ संख्या आहे ती कशी आहे? मोठी आहे. 74. आता यांची बेरीज जरी 11 आहे पण 74 त्याला जर उलट केलं तर 47. ह्यांच्यातला फरक आहे का 11चा? 14तून 7 गेले 7 येतं इथं, म्हणजे पहिला ऑप्शन येणार नाही. दुसरा ऑप्शन 29. पण जर यांची अदलाबदल केली तर येणारी जी मूळ संख्या आहे ती 63 ने लहान येते का? नाही. म्हणून 29 तर येणारच नाही, कारण ती संख्या 63 पेक्षा मोठी असणार, म्हणजे 29 येणार नाही. आता जर आपण 83 घेतली, याची अदलाबदल केली अंकांची, काय होणार? 38. 13तून 8 गेले 5, शेवटचा अंक 5 येतोय, म्हणजे ही पण नाही. मग राहिली काय? 92. आता 92 ची जर उलटी केली तर किती आली? 29. आता येणारी ह्यांच्यातला जो फरक आहे तो 63 आहे. 63 ने काय आहे? मूळ संख्येपेक्षा 63 ने लहान आहे. बघा आता 12तून 9 गेले 3, 1 हातचा. 9तून 3 गेले किती राहिले? 6. जी संख्या आहे त्याची जर अंकांची अदलाबदल केली तर त्यांच्यातला फरक हा मूळ संख्येपेक्षा 63 ने लहान येतोय, म्हणजे ती संख्या काय असणार? 92. अदलाबदल केली तर मूळ संख्येपेक्षा 63 ने लहान येते ना ती, त्यांच्यातला फरक 63 आहे ना, म्हणजे ती संख्या किती असणार? 92. कळले का सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न. एका संख्येला 7 ने भागले तेव्हा त्या संख्येचा वर्ग आला तर ती संख्या कोणती? ऑप्शन बघा, 49, 7 आणि 1/7 आणि 1/49. ह्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे. जेवढे लाईव्ह दिसतात तेवढे कमेंट दिसले पाहिजेत. याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं. ठीक आहे? चला, आपले प्रश्न संपले आजचे. ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी करून घ्या. आपले युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांचे PDF तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर ज्यांनी आतापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल करून घ्या. भरती संबंधी जे पण काही अपडेट आहे ते तुम्हाला एकाच ठिकाणी भेटून जाईल. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा एका ठिकाणी सगळ्या माहिती भेटून जाईल. जर एखाद्याला नोटिफिकेशन येत नसेल तर ह्याच टेलिग्राम चॅनलला तुम्हाला लगेच लिंक भेटून जाईल. आणि कसं वाटला व्हिडिओ आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचंय, बेल आयकॉनला प्रेस करायचंय, म्हणजे सगळ्या लेक्चरचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. इथं एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे लेक्चर भेटतात. पोलीस भरती तुमचं चालू घडामोडी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK, सायन्स, सगळेचे सगळे लेक्चर आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला भेटून जातात. आणि याचबरोबर ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, लिंक पटपट शेअर करायचे, लाईक करून घ्यायचे. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता, न चुकता न विसरता. चला तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. आणि एकच सांगेल, रिव्हिजन. रोज रिव्हिजन करायचे, एकही दिवस थांबायचं नाही. भरती कधी निघेल, किती जागा निघतील, ते निघायची तेव्हा निघणारच, पण तुमची तयारी आजपासूनच करायची. आतापर्यंत केली नसेल आजपासून कंटिन्यू करा. नाहीतर काय होतं, जेव्हा भरतीची जाहिरात येते मग तेव्हा सुरुवात करतात, मग तुमचे हातपाय दुखतात, मग ग्राउंड करू की अभ्यास करू, मग अभ्यास करू की ग्राउंड करू, मग कुठं फॉर्म भरू, ह्याच्यातच तुमचा वेळ निघून जातो. त्यामुळे सुरुवात आजपासूनच करा. ठीक आहे? चला बाय बाय, टेक केअर.